36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांची। अकोला जिल्ह्यातील क्षेत्रामध्ये येणारे डाबकी रेल्वे गेट, अमानतपूर हातरुण मार्गे रस्त्याची अवस्था खराब होते। गड्ड्यामध्ये या रस्त्यावरील वाहन चालकांना त्रास होण्याचा सामना करावा लागतोय। सोबत एसटी बस सेवा देखील बंद केली आहे। विद्यार्थी व प्रवाशांचं यामुळे नुकसान झालेलं आहे। बाळापूर तालुक्यातील मालवाडा फाट्यापासून लोणाग्राफा फाटा जवळजवळ 2 किलोमीटरच्या रस्त्यावरून बेहाल स्थिती आहे, परंतु प्रशासन यावर लक्ष देत नाहीये। हातरुण, कंचनपूर, लोणाग्रा, बादलापूर, अमनतपूर आणि आगरगावचे सरपंच आणि ग्रामीण भागातील ही समस्या आहे। बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी संपर्क साधलाय। विधायकने सोमवारला सरपंचांना अकोल्याला बोलवून जिल्हा परिषद सीओ आणि सार्वजनिक विभागाचे कर्मचारी यांच्याशी चर्चा केली आहे। त्यांचे मंगळवारी विधायक आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी साथ दिली आहे। हे सर्व ग्रामीण भागात त्यांच्या अडचणीमध्ये सापडले। आमदार नितीन देशमुख यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। तसेच आहेलगातेवरून रस्त्याचं काम सुरू करण्याचे निर्देश दिले। या दिवसामध्ये 8 दिवसात काम सुरू करा असे आदेश जारी करणं सुरू होईल। तथापि आमदार आणि ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगली आहे की जर हे निश्चित वेळेवर काम सुरू नाही झाले तर हातरुण, लोणाग्रा, अमानतपूर, आगर, बादलापुरातील अनेक गावकरी, नागरिक आणि सरपंच आंदोलनासाठी मजबूर होणार आहेत। आज जिल्हा परिषदच्या रस्त्याची पाहणी केली। जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता, BSc सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्व अधिकारी होते आणि जिल्हा परिषदच्या रस्त्याची अत्यंत अवस्था बिकट झालेली आहे। परंतु जिल्हा परिषद अस्तित्वात आतापर्यंत नसल्यामुळे जिल्हा परिषदेचे रस्ते घेण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदच्या सभागृहाची असते। परंतु ह्या भागातील अनेक जिल्हा परिषदेचे रस्ते इथले खराब झालेले आहेत। परंतु आज जिल्हा परिषद अस्तित्वात नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासक आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला तो रस्ता मंजूर करण्याचे आजच्या तारखेत अधिकार आहेत। म्हणून कार्यकारी अभियंता आणि सर्व अधिकाऱ्याला हे जिल्हा परिषदेच्या रस्त्याची आम्ही पाहणी केली आणि त्यांनी शब्द दिला की येत्या 8 दिवसाच्या आत 24-25चा जो निधी आहे त्या 24-25च्या निधीमध्ये आम्ही हे जिल्हा परिषदच्या रस्त्याचा प्रभाग काढू असा शब्द आज दिला। परंतु त्यांनी 8 दिवसाच्या आत जर शब्द पाळला नाही आणि प्रशासकीय मान्यता जर दिल्या नाहीत, प्रमाण जर काढल्या नाहीत, निश्चितपणे पुढील आंदोलन ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं उग्र पद्धतीनं आम्ही आंदोलन करू। पुर से डाबकी रेलवे गेट से अमानतपुर तक के जो कंडीशन, रोड की कंडीशन बहुत ख़राब है। आज माननीय आमदार नितिन देशमुख, उसके बाद में PWD के इंजीनियर प्रसाद पाटिल और ZP के शिंदे सर, ये सब यहाँ इंजीनियर आए थे और पूरी यंत्रणा साथ में आई थी और उन्होंने आज परीक्षण किया है रोड का, जिसमें हाथरुण, लोनागरा फाटा से हाथरुण की कंडीशन बहुत ख़राब है। उसके बाद में हाथरुण से धामना तक की रोड कंडीशन बहुत ख़राब है। तो हमको 2 दिन का उन्होंने आश्वासन दिया है कि 2 दिन के अंदर हम प्रशासन की मान्यता ये परमा तैयार करके रोड के काम चालू करने की तैयारी जल्दी से जल्द करेंगे। तो हम उनसे ये उम्मीद करते हैं कि इसको सीरियसली लिया जाए, अन्यथा हम 15 दिन के अंदर अगर काम चालू नहीं होता है तो हम उपोषण या रास्तों रोको आंदोलन करेंगे, वो मेन हाईवे के ऊपर। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नितीन टाले, अकोला।